हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे माधुरी जोशी आणि तुम्ही आहात द माधुरी पॉडकास्ट शोवर. तुम्ही म्हणत असाल की आज अचानक मंदिरात भिंदिरात कुठे शूट करतीये. तर तुम्हाला सांगू इच्छिते की मी आली आहे खंडोबाच्या मंदिरात देवळाली येथे. नाशिकमध्ये हे मंदिर आहे, कॅन्टोन्मेंट एरियामध्ये. कारणही तसंच विशेष आहे, कारण की आज आपल्याकडे जे गेस्ट येणार आहे त्यांना तुम्ही सगळे ओळखतात. कोण गेस्ट आहे त्यांचं मी इंट्रोडक्शन देतेच. त्याआधी आपण मंदिर बघूया या. आहे ना सुंदर मंदिर. हे मंदिर खूप पुरातन आहे. सो आपल्या इथे आज व्यक्ती पण तसाच येणार आहे. तुम्ही त्या व्यक्तीला सगळेच ओळखतात, ज्यांनी जय मल्हार सिरियल गाजवून साऊथच्या मूवी मध्ये आपली कारकीर्द गाजवून बलाढ्य शरीर असूनही तेवढेच इमोशनल आहेत. असे आपले सगळ्यांचे आवडते श्री देवदत्त नागे. हॅलो, हाय, नमस्कार. मी माधुरी जोशी आणि तुम्ही आहात द माधुरी पॉडकास्ट शोवर. आज आपल्या इथे असे गेस्ट आले आहेत, तुम्ही त्यांना सगळे ओळखतात. बघा कोण आले. नमस्कार. तर स्वागत करूया देवदत्त नागे सरांचं. कसा आहेस देव? मी खूप छान आहे. तू कशी आहे माधुरी? मस्त. खूप वर्षांनी भेटतोय आपण. होय. पण कसं असतं की आपले मित्र मैत्रिणी भले रोज भेटत नसतील, भले एका पिरियडनी भेटत असले तरी सुद्धा त्यांची मैत्री कधीच कमी होत नाही. ते आहे. हो, आमची मैत्री अजूनही तशीच. आम्ही एवढ्या दिवसांनी म्हणजे एवढ्या वर्षांनी भेटलो तरी आहोत असेच आहोत. तुझ्या अभिनय क्षेत्रातल्या प्रवासातला तुझा एक असा कोणता टर्निंग पॉइंट होता की ज्याच्याने तुझं आयुष्य पूर्ण बदललं? बऱ्याच वेळा किंवा बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की जय मल्हारमुळे माझ्या आयुष्याचा जो किंवा ऍक्टिंग मधला एक वेगळा पैलू मिळाला किंवा टर्निंग पॉइंट होता वगैरे. पण तसं म्हटलं ना तर मी एक हे सांगू शकेन. मी कालाय तस्मै नावा म्हणून एक सिरियल करत होतो, तेव्हा ईटीव्ही होतं आणि त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह कॅरेक्टर करत होतो, कृष्णा पाटील. जेव्हा मी एक रात्रीचं शूट करून येत होतो तेव्हा मला एक कपल भेटलं आणि ते समोर आलं एकदम आणि ते मला म्हणलं, तुम्ही कृष्णा पाटील का? ती म्हणजे पहिली ओळख होती. तोपर्यंत काय व्हायचं की आपण कशासाठी करतोय, काय करतोय, एवढी मेहनत करतोय, त्याचं चीज कधी होईल, त्याचं फलित कधी आपल्याला प्राप्त होईल वगैरे, ह्याच ह्याच्यात होतो मी. आणि ते नाईट शूट करून खूप थकलेलो होतो आणि ते कपल भेटलं आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्हीच मी विचारलं, तुम्हीच कृष्णा पाटील का? त्या कॅरेक्टरचं नाव होतं. तर मला एवढं ती उभारी आली ना की हा, पण जी मेहनत करतोय ती एकदम परफेक्ट डिरेक्शनला जाते असं ते वाटायला लागलं. आणि तो म्हणजे माझ्या बुस्टिंगसाठी तो माझा टर्निंग पॉइंट होता. आणि मग एक 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 स्टेप करत गेल्यानंतर देवयानी माझ्या पदरात पडलं. जेव्हा परमेश्वरांनी देवयानी पदरात पाडलं तेव्हा जो संग्राम चाळवी प्रत्येकाला माहितीच आहे. सो तुम्हाला म्हणाला की देवा बघ, तुला रस्त्यावर फिरता येणार नाही अशी आपली सिरियल आहे. आणि खरंच ते झालं की रस्त्याने जाताना अगोदर नॉर्मल फिरलं जायचं, पण रस्त्याने जाताना ना लोक विचारायला लागले, तुम्हीच ना भैयाराव, तुम्ही सम्राटराव. सो तेव्हा तो एक टर्निंग पॉइंट होता की लोकांमध्ये म्हणतात ना की एक ओळख निर्माण करण्याचा. सो त्याच्यामुळे देवयानीमुळे मी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलो. आणि मग अजून एक जो टर्निंग पॉइंट तो जय मल्हार होता. कारण जय मल्हारमुळे जो सम्राटराव विखे पाटील होता तर तोच परत शिखंडेरांच्या रूपात लोकांसमोर आला. त्याच्यामुळे जो मी अगोदर प्रत्येकाच्या घराघरात होतो देवयानीमुळे, जय मल्हारमुळे मी प्रत्येकाच्या हृदयात पोचलो. परमेश्वराने ते स्थान दिलं, ऑफकोर्स लोकांनी ते स्थान मला दिलं. त्यामुळे
बाय टप्प्याटप्प्याने, बाय स्टेप हे असे टर्निंग पॉईंट एक एक माझ्या आयुष्याची निगडीत राहिले. सो एकच असं टर्निंग पॉईंट नाही तेव्हापासून, आणि अजून सुद्धा आता एक एक टर्निंग पॉईंट. शेवटी कसं आहे, आपलं आयुष्य कधीच सरळसोट नसावं. जसं जो कार्डिओग्राम असतो, तो ड्रॉप मध्ये असतो, जो ग्राफ असतो, तसंच ते की ते प्रत्येक टर्निंग असतात ना. सो ते प्रत्येक टर्निंग पॉईंट एक एक आपल्या आयुष्यात वाढत जातात, आणि ते वाढत जाणं खूप गरजेचं आहे. सो आपण परत काही वर्षानंतर किंवा काही पिरियड नंतर आपण दुसरा पॉडकास्ट करू, तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये अजून काही टर्निंग पॉईंट वाढलेले नक्कीच. मला सांग, तुझी खूप वर्षांची कारकीर्द आहे आता. तुझं पहिलं ऑडिशन आणि आत्ताचं ऑडिशन काय वाटतं मागे वळून बघताना? कसं आहे तो देवदत्त मागे? पहिली गोष्ट मला सगळ्यांना सांगावं वाटतं की अफकोर्स देवाची कृपा ही की माझे जे मेन प्रोजेक्ट जे आता झालेले आहेत ना, तर माझं स्वतःचं काही नाही, पण खरंच देवाचे असे आशीर्वाद की कुठलंच ऑडिशन न घेता मला प्रोजेक्ट मिळत गेलेले आहेत आणि मिळत जात आहेत पुढचे सुद्धा. क्या बात आहे. सो जेव्हा देवयानीचं जे ऑडिशन अशासाठी मला बोलवलं होतं, तर मला त्यांनी तो झब्बा घालायला सांगितला. तो घातल्यावरच त्यांनी एक पूर्ण डायलॉग म्हणूनच दिला नाही त्यांनी मला. सो त्यांना ते म्हणाले की हा मला चालणार आहे, परफेक्ट कॅरेक्टर मिळालं. हा, कारण तो हट्टा कट्टा होता, थोडं इनोसन्स असं येते. सो माझ्यात भले तो इनोसन्स दिसत नव्हता तरी सुद्धा त्यांनी मला, शेवटी मी त्यांना खूप मानतो जे सिलेक्शनला होते ते, की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. इव्हन जय मल्हारच्या वेळी सुद्धा माधुरी, जेव्हा मी देवयानीचा शूट करत होतो, तो शूट करता करता मला मनोज कोलटकर माहिती असेल, मनोज सरांचा मला फोन आला की अरे देवा, मला तुझे काही फोटोज हवेत. महेश कोठारे सर आहेत ना, ते प्रोजेक्ट करतायत जो देवावर आहे, तर त्यांना हट्टा कट्टा होता, तर तू करावंस असं मला वाटतं, तू जाऊन त्यांना भेटावंस. त्यामुळे विचार केला की जे रस्त्याने जात आहेत तर सगळी लोक आपल्याला ओळखतात, सो देवयानीमुळे, आणि समजा मुकुट दाढी मिशा असतील तर मग लोक कसे ओळखतील, मी ते देवांची सिरियल असं नको हवी हा विचारत होतो. सो 3 दिवस त्याच्यामध्ये गेले. 3 दिवस गेल्यानंतर शेवटी मनोज सरांनी स्वतःच कुठला तरी फोटोज माझे फेसबुक खूप सक्रिय होतं, फेसबुकवर फोटो काढून ते महेश सरांना दाखवले होते. सो त्यांचा मला कॉल आला. तर महेश सर लिजेंड आहेत, त्यांना मी खूप मानतो. सो त्यांना आपल्याला नाही बोलता येतच नाही, आणि समजा त्यांना सांगायचं की मला हा प्रोजेक्ट नाही करायचा, तो तिकडे जाऊन त्यांच्या समोर त्यांना भेटून नाही बोलणं हा त्यांचा मान आहे. सो मी म्हटलं ठीक आहे, जाऊन यावं. सो मी गेलो, तर मला डायरेक्ट संतोष आयची सरांनी मला ऑडिशनच्याच त्या उभं केलं. एकतर मला ऑडिशन द्यायला फार विचित्र वाटतं, कारण मला ऑडिशन कसं देतात अजून सुद्धा लक्षात येत नाही. जे ऑडिशन देतात मी त्यांना खूप मानतो, कारण ते सातत्य, जे त्यांचं डेडिकेशन आहे, ते खरंच हॅट्स ऑफ त्यांच्यासाठी. मला नाही माहिती की तेवढा मी विश्वास सार्थ की म्हणजे ते कॅरेक्टरला तेवढा न्याय दिलाय, मला नाही माहिती, ते तुम्हीच सांगू शकता. पण एवढं सांगतो, प्रयत्न मात्र माणूस करत असतो. तो प्रयत्न केला की त्यांनी जो विश्वास ठेवलाय, ऑडिशन न घेता मला ते कॅरेक्टर द्यायचं, तर त्या विश्वासाला सार्थ राहण्याचं, आणि असं करता करता इथपर्यंत आलेलो आहे. पण एक सांगेन, अगोदर मी ऑडिशन्स द्यायचो. माधुरी, मला सांगायला खूप बरं वाटेल की माझी पहिली ऑडिशन, आयुष्यातली पहिली ऑडिशन कोणी घेतली असेल तर ती वसुधा सिरियलसाठी. मला काहीच माहित नव्हतं. मला माझे जे गुरु आहेत प्रसाद पंडित, त्यांनी मला सांगितलं होतं की अरे इथे जा आणि ह्या व्यक्तीला भेट. तर मी त्या व्यक्तीला भेटलं आणि त्यांनी मला पेपर दिला, म्हणजे स्क्रिप्ट दिली. माझ्यासाठी तो पेपर होता, मला स्क्रिप्ट असते हे सुद्धा माहित नव्हतं. त्यांनी पेपर दिला, स्क्रिप्ट दिली, आणि ते म्हणाल की हे डायलॉग. म्हटलं ठीक आहे. तर मी ऑडिशन द्यायची वेळी वाचून सांगत होते, बोले अरे वाचून नाही, न बघता. म्हटलं हे पाठ करायला मला वेळ लागेल. तर ते बोले नाही, असंच असतं, ही ऑडिशन अशीच असते. तरी पण त्या व्यक्तीने मला एवढं समजून सगळं सांगितलं, एवढं नीट सांगितलं, मी सिलेक्ट नाही झालो, पण त्या व्यक्तीशी माझे छान संबंध अजूनपर्यंत आहेत अशा ह्याच्यामध्ये, की अजूनपर्यंत की रोजचे कॉल होत नाहीत काही नाही, पण मी त्या व्यक्तीला खूप मानतो. ती व्यक्ती म्हणजे मंदार देवस्थ आहे. क्या बात आहे. माझ्या आयुष्यातली, मी नेहमी सांगतो, माझ्या आयुष्यातली पहिली ऑडिशन जी कोणी कुठली असेल तर ती जी ऑडिशन असेल ती मंदार देवस्थ त्यांनी घेतलेली. त्यामुळे भले वयाची 70वी 80वी वर्ष मी ऑडिशन दिली, तर त्यावेळी सुद्धा मला मंदार सरांची आठवण असेल की हा माझी पहिली ऑडिशन मंदार देवस्थ त्यांनी घेतली. मंदार दादाचा आता विषय निघालाच आहे, तर खूप सुंदर डिरेक्टर आहे, खूप सेन्सिबल डिरेक्टर, खूप सेन्सिबल आणि खूप हुशार.
मंदार दादाबद्दल आता बऱ्याचशा गोष्टी सोशल मीडियावर ऐकायला मिळतात. तुला काय वाटतं? प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बरोबर असेल असं मला वाटतं. कारण शेवटी प्रत्येकाला स्वतःचे विचार असतात, प्रत्येक जण त्या त्या अनुभवामधनं गेलेलो असतो. म्हणून आपण इथे बसून त्याच्याबद्दल चांगलं वाईट नाही सांगू शकत, चूक बरोबर नाही सांगू शकत. जेव्हा आपण दुसऱ्याच्या बूटमध्ये पाय टाकतो तेव्हा आपल्याला कळतं की तो शू बाईट कुठे होतो, ते आपल्याला तो बूट कुठे चावतो. सो त्यामुळे प्रत्येक जण त्या त्या ठिकाणी बरोबर असू शकतो. मला एवढंच सांगायचं वाटतं की रिगार्डिंग एखादा व्यक्ती समजा उभा राहतोय, धडपडतोय, तर आपण नक्कीच त्याला सपोर्ट करू शकतो. एकमेकाच्या विश्वासावर या गोष्टी चालतात. जसं म्हटलं तर माझ्या बाबतीत सुद्धा असे काही प्रसंग घडलेले आहेत, पण मी त्याच्याबद्दल स्वतःला निभावून नेलेलं आहे. अगदी अशी वेळ की घरच्यांकडनं काहीच पैसे घ्यायचे नाही, तर मी मालाड एकता नगर पासून फ्युचर स्टुडिओ पर्यंत चालत सुद्धा आलेलं. 7ची शिफ्ट, मग 4 वाजता निघायला पाहिजे आपल्याला, तर आपण पोहोचू त्या तिकडे. आणि देवाला ही सुद्धा प्रार्थना झालेली आहे, कारण घरच्यांकडनं काही घ्यायचं नाही की बाबा शिफ्ट थोडीशी एक्सटेंड होते, म्हणजे संध्याकाळचं जेवण आपल्याला मिळू शकतं. ह्याच्याबद्दल मी पण गेलेलो आहे. पण तेव्हा लक्षात येतं की प्रोड्युसरच्या डोक्यावर काय काय म्हणतात ना की प्रेशर असू शकतं. सो तो सुद्धा विचार करणं गरजेचं असं मला वाटतं. बाकी मी एवढं सांगेन की प्रत्येक जण शेवटी म्हणजे प्रत्येकाचा अनुभव असतात, त्यानुसार तो त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू करत असतो. मी कोणाबद्दल बोलणं तेवढं मी नक्कीच मोठं नाहीये, पण एवढं सांगेन आपण एकमेकाला समजून घेणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं. नाही, आणि तो व्यक्ती म्हणून चांगला आहे, तर मला असं वाटतं की खरंच अजूनपर्यंत मी त्यांच्याबरोबर काहीच काम केलं नाही. मी एवढंच फक्त माझ्याशी त्यांचं निगडीत असणं म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली ऑडिशन त्यामुळे एक वेगळं सॉफ्ट कॉर्नर त्यांच्याबद्दल आहेच. बरोबर आहे, एक वेगळा रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल. बरोबर. एखादी भूमिका स्वीकारताना तू सगळ्यात आधी काय बघतोस? कथा, दिग्दर्शक की स्वतःच कॅरेक्टर जर्नी? माधुरी, कसं असतं, एक स्टेप बाय स्टेप तो विचार होत असतो. जशी आपली प्रगल्भता वाढत असते तसे आपण तो विचार करत असतो. सुरुवातीला जेव्हा स्ट्रगलिंग पिरियड मध्ये काही येऊ दे मी ते ऍक्सेप्ट करीन ह्या विचारसरणीचे आपण असतो. मग अगोदरच्या याच्यामध्ये जे जे यायचं ते ऍक्सेप्ट करायचा मी प्रयत्न करायचो. त्याच्यानंतर एक एक प्रोजेक्ट वाढत गेले. कालाय तस्पनावा झालं. सो कालाय तस्पनावानंतर एक तो जो निगेटिव्ह जो कृष्णा पाटील होता तो लोकांना आवडला. मग त्या धाटणीचे पण जबाबदारीचे असे कॅरेक्टर्स ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली. सो त्याच्यामधलं एक म्हणजे देवयानी मधला सम्राटराव विखे पाटील. सो ते केल्यानंतर जय मल्हार केल्यानंतर आपल्याला असं तसं कॅरेक्टर करणं थोडं जोखमीचं असतं, किंवा शेवटी लोकांच्या भावना आहेत. सो त्यामुळे लोकांनी स्वतः मला लार्जर दॅन द लाईफ आहे त्याच्यामध्ये उभं केलं. सो त्याच धाटणीचे म्हणजे तसे मी ऍक्सेप्ट करायला लागलो. ते करता करता तेलुगूमध्ये लीड विलन तिथपर्यंत पोहोचलो मी. पण आता एक थोडासा विचार करू शकतो, किंवा आता आपल्याला थोडं से आहे, आपण बोलतो त्याला की चॉईस आहे, हे करू शकतो, हे करू शकत नाही, किंवा हे करायचं नाही. सो काही प्रोजेक्ट येतात ते ऍक्सेप्ट करतो, काही प्रोजेक्ट कॅरेक्टर, डिरेक्टर कोण आहे, त्याच्यानंतर ते प्रोडक्शन हाऊस कुठलं आहे, ते करून करून मी ऍक्सेप्ट करतो. ते बघून देवकी नंदन वासुदेव ऍक्सेप्ट करताना साऊथचा, तेलुगूचा, टॉलिवूडचा पहिला प्रोजेक्ट म्हणून ऍक्सेप्ट केला. देवाच्या कृपेने कन्सेप्ट होता तो म्हणजे प्रशांत वर्मा, ज्यांनी हनुमान हा मूवी डिरेक्ट केला. सो त्यांचाच प्रोजेक्ट होता. सो त्यामुळे विचार करायची वेळच नव्हती की, किंवा विचार करायची गरजच नव्हती की हे कॅरेक्टर ऍक्सेप्ट करायचं की नाही. ते ऍक्सेप्ट केलं. ते करता करता सेम तसंच अजून एक लीड निगेटिव्ह आलं, रॉबिनहुड. सो रॉबिनहुडचं डिरेक्टर व्यंकी कुडुंबला नावाजलेलं डिरेक्टर, आणि प्रोडक्शन हाऊस म्हणजे मैत्री, ज्यांनी पुष्पा 1, पुष्पा 2 त्यांनी प्रोड्यूस केलं ते. सो परत ह्या सगळ्या गोष्टीचा जो मेळ असतो तो बरोबर त्या तिकडे साधला गेला, आणि मग ते कॅरेक्टर ऍक्सेप्ट झालं. सो त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की विचार करताना आपण काय करावं याच्यापेक्षा काय नाही करावं ह्याच्यावर जास्त माझा भर असतो. त्यामुळे खूप कमी कामं करतो, पण प्रयत्न करतो की ती कामं चांगली असावी जी माझ्या लोकांना आवडतील अशा. आता तू साऊथचा विषय काढलाच आहेस, तर साऊथ मध्ये जेव्हा तू मूवी केलास आता प्रभास सोबत, तर त्यामध्ये तू भरपूर ट्रोल झाला.
का असं काय कारण त्यासाठी, मी म्हणजे एवढं त्याची या मागची खरी पार्श्वभूमी कसं आहे, त्याच्यामध्ये काय होतं काही नव्हतं हे परत एकदा सांगतो. ते सांगण्या एवढा मी खरंच प्रगल्भ नाहीये. पण मी एवढंच सांगेन की जेव्हा आपण एखादी गोष्ट साकारतो तेव्हा आपल्या मनात वाईट होतच काही नसतं. आणि मी तर लहानपणापासून मारुती राहायला मागणारा. आता सुद्धा नेमका धावपळीत आलो म्हणून गाडी माझी दुसऱ्या गाडीत आलो, तर भंडारा माझा नेहमी असतो, तुम्हाला माहितीये. तरी पण इथनं ह्या इथेच एक श्री खंडेरायांचं मंदिर आहे, तिथे जाणार आणि तो भंडारा लावणार. म्हणजे ते सुद्धा म्हणजे देवाच्या प्रतीची भावना आहे ना, ती फार म्हणजे अगदी हृदयापासून आहे. जेव्हा मी आदिपुरुष मध्ये मारुतीराय साकारत होतो तेव्हा मी मारुतीरायाला प्रत्येक ठिकाणी शोधत होतो आणि तो मला दिसत होता. म्हणजे इन्सेन्स की आपल्याला काही एखादी गोष्ट ती सदृश्य मारुतीराय सदृश्य दिसली तरी हा मारुतीराय आहे असंच वाटायचं. बरोबर आहे. आणि प्रत्येक, जसं मी श्री खंडेरायांना सांगायचो की मी कॅमेरा समोर जातोय, मी तुमचं स्वरूप साकारतोय, तुम्ही माझ्या पाठीशी राहा. तसंच आदिपुरुष मध्ये सुद्धा मारुतीराय साकारताना मी नेहमी त्याला सांगायचो की प्रभू रामचंद्र मारुतीराय तुम्ही माझ्या पाठीशी राहा. मनापासून ती गोष्ट मी केलेली आहे, म्हणजे श्रद्धेने केलेली आहे. मी नेहमी सांगतो, म्हणजे अगोदर सांगायचो, हल्ली सांगायला मी लोकांना सांगायला सुरुवात केली आहे की हे की माझं जो देवघर आहे त्या देवघरामध्ये इतर देव आहेतच, म्हणजे देवाच्या प्रतिमा आहे, देवाची मूर्ती आहे, त्यांचं सगळं स्वरूप त्या तिकडे असतंच. पण त्याच्याच बरोबर माझी पहिली व्यायामशाळा हनुमान व्यायामशाळा पेंटची, त्या हनुमान व्यायामशाळेमध्ये मी ज्या डंबेल्सनी म्हणजे पहिल्यांदा वर्कआउट करायचो, तर त्या डंबेलची एक 2.5ची प्लेट जी आहे, छोटी प्लेट, तर ती माझ्या देवघरामध्ये आहे. आता तिच्यामुळे मी इथपर्यंत आज वर्कआउट करू शकलो. ती माझी जी ओळख त्या प्लेटमुळे झाली असं मला वाटतं, म्हणजे त्या माझ्या हनुमान व्यायामशाळेमुळे. आणि त्याच्यावरती एक तांब्याचं भांड आहे ज्याच्यामध्ये आदिपुरुष मध्ये जे मारुतीराया जे जानवं घालायचं, सो जानवं त्याच्या हृदयाच्या जवळ असतं. सो ती जानवं जी आहेत ना, ती जानवं, कारण 7 जानवी होती ती, कारण मारुतीराय म्हणजे कंचन वर्ण, सुवर्णासारखा त्यांचा रंग, तो ग्लिटर्स वापरले जायचे, त्यामुळे ते जानवाला ते लागायचे, पांढरा रंग त्याचा खराब व्हायचा, म्हणून ती 7 जानवी ठेवली. हे नाही तर ते अशा ती 7ही जानवी त्या प्लेटच्या वरती मी त्या तिकडे ठेवलेली आहे. आज येताना सुद्धा त्याला नमस्कार. आता तुझ्यामुळे आज टॉलिवूडचा दरवाजा तुम्हाला मोकळा करून दिलेला आहेस. जे काही मी भक्तिभावाने श्रद्धेने जे केलं ते लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. सो त्यामुळे मी त्या गोष्टींकडे म्हणतो ना की एवढंच मी सांगेन की मी खूप श्रद्धेने मनापासून ती गोष्ट केलेली आहे. माझ्या मनात कणभर सुद्धा ही येऊच शकत नाही. त्यामुळे अजून सुद्धा मारुतीरायासमोर जाताना हात जोडलेच जातात. सो तिकडे सुद्धा इव्हन मी असं सांगेन, प्रभासने प्रमोशनच्या याच्यामध्ये एक बोललेलं माझ्याबद्दल की त्याच्यात त्याने सांगितलं की ते इमोशन्स कुठनं येतात. कारण मी कधीच ग्लिसरीन वापरलंय. मला ग्लिसरीन वापरलं तर मी डोळे उडूच शकणार नाही. भावना आपल्या मोकळ्या होतच असतात. आपण मारुतीराय साकारतो हीच मोठी भावना आहे, त्यामुळे आनंदाश्रू येतातच डोळ्यामध्ये. सो ते प्रभासनी बघितलेलं आहे. तर प्रभासनी ते सांगितलं लोकांना की विचारायचो की इमोशन्स कुठनं येतात, ते कधीच असे बघितले नाहीत. तर मी तेव्हा असं सांगायचो की याच्या मारुतीराय कुठेतरी आहे, तो आपल्याकडे बघतोय, तो आपल्याला सपोर्ट करतोय, तो आपल्याला सेफ ठेवतोय. कारण खूप स्टंट्स होते, एवढे स्टंट्स झाले, एवढ्या वरना उड्या मारल्या जायच्या, आणि मी माझे स्टंट्स मी स्वतःच केले आणि नेहमी स्वतःच करतो. मी करताना कणभर सुद्धा कुठे खरोच आली नाही असं म्हणतात ते. त्यामुळे तो सतत पाठीशी होता. सो ते इमोशन्स आपल्याला ना आनंद अश्रू देतात. सो म्हणून म्हटलं की ही जी गोष्ट आहे मी त्याच्याकडे एवढ्यासाठी बघतो की मी बस श्रद्धेने केली. पौराणिक, ऐतिहासिक किंवा योद्ध्यांच्या भूमिका साकारताना मानसिक आणि शारीरिक तयारी कशी करतोस? मी उभा राहिलो की मला पहिले मी उभं राहतो नुसतं, मला नॉर्मल उभं राहण्याच्या पेक्षा ते स्टान्समध्ये उभं राहिल्यासारखं काय होतं. मी लहानपणापासूनची एक गोष्ट आहे, मला लहानपणापासून सुपरमॅन, हीमॅन, बॅटमॅन, फॅन्टम हे खूप आवडतात. अजून सुद्धा त्या फिगर्स आहेत, ऍक्शन फिगर्स आहेत, बऱ्याच वेळ मी बघत असतो. लहानपणीच्या सगळ्या अजून सुद्धा काही ऍक्शन फिगर्स आहेत हीमॅनच्या वगैरे. सो ते सगळे वॉरियर ना. मारुतीराया वॉरियर आहे ना. कारण मारुतीराया सगळ्यात जो पहिला कुठला जो हिरो असेल, सुपर हिरो असेल, तो मारुतीराया. आणि त्याच्यानंतर मग हे सगळं आपण लहानपणापासून पाहिलं. एक्झॅक्ट. मारुतीराया आकाशात उडू शकतो, मारुतीरायाचे मसल्स आहेत,
मारुतीराय हट्टाकट्टा आहे, तो द्रोणगिरी पर्वत सुद्धा उचलू शकतो, हे लहानपणापासून माहिती आहे. त्यामुळे आपण सुद्धा त्याच्यासारखं व्हावं. सो पण मसल्स असायला पाहिजेत. मसल्स असेल याचा अर्थ तो वॉरियर आहे. आणि आपण बघा ना, लहानपणी आपण ब्लॅक अँड व्हाईट छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट ते ब्लॅक अँड व्हाईट बघितल्यानंतर काठी आणि काहीतरी घेऊन आपण लढाई करायचोच. सो ते जे ना, ते काय ते वॉरियर आहेत ना, जे मावळे आहेत ते मावळे संचारायचे, म्हणजे वॉरियर संचारायचे. सो त्यामुळे लहानपणापासूनच ते वॉरियर वॉरियर हे आलेलंच आहे. आपण सुपर हिरो सारखं दिसावं, हिमॅन सारखं, बॅटमॅन, फॅन्टम, सुपरमॅन सारखं दिसावं म्हणून व्यायामाला लागलो. त्यामुळे देवाच्या कृपेने, मारुतीच्या कृपेने शरीर चांगलं दिलं परमेश्वराने, ते सुदृढ बनवलं. त्याच्यामुळे कुठले डिरेक्टर मला बघताना पहिले वॉरियर किंवा ऍक्शन ह्याच्याच मध्ये बघितलं जातं. त्यामुळे असंच तत्सम काही कॅरेक्टर्स असतील, म्हणजे भले अगदी शिखंडेर आहे ते सुद्धा वॉरियर्स होते. त्यामुळे स्ट्रक्चर्स मी त्या तिकडे उभा राहिलो, किंवा मारुती राया म्हण, किंवा तानाजी द अनसंग वॉरियर, त्याच्यामध्ये तर काय मावळाच होतो मी छत्रपतींचा. सो तो हट्टाकट्टा असायलाच पाहिजे. सो ते संचारच अंगामध्ये ते करताना कसं आहे की बाबा छत्रपती शिवाजी राजांचा आपण मावळा साकारतो. सो त्याच्यामुळे ते भान आणि ती भावना सतत असते. आणि त्याचं उदाहरण म्हणजे जेव्हा तानाजी द अनसंग वॉरियर ह्याच्यामध्ये एक शॉट आहे त्या सीन मधला, की राजा येतात, तानाजींना भेटतात, मामान हाक मारतात आणि राजा सूर्याजीच्या तिकडे येतात. आणि काय सूर्याजी असं म्हटल्यानंतर मी विसरलोच होतो की समोर शरद आहे आमचा, मला ते राजच दिसत होतं. सो त्यामुळे ते एकदम राज असं ते जे मनापासून आलं, स्क्रिप्ट मध्ये नव्हतं, काही नव्हतं. सो ते तसं ते ओम सरांनी ठेवलं की नाही, कारण ते फार मनापासून आलं होतं. सो त्यामुळे असे साकारताना, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा साकारताना म्हटलं ना, कसलंच भान राहत नाही की आपण राजांचं मावळ होत नाही, ह्याच्याच मध्ये सगळं होतं. कारण एकतर मी रायगडचा आहे, अलिबागचा आहे, जिथे छत्रपती शिवाजी राजांचं पहिलं आरमार उभं राहिलं. माझा अलिबागचे पहिला मित्र म्हणजे कोण असेल तर सरखेल रघुजी आंग्रे. सो त्याच्यामुळे मी आत्ताचे सरखेल कान्होजी आंग्रेंचे वंशज. त्याच्यामुळे त्यांच्या प्रती जो काही आदर, जी भावना, जे प्रेम आहे, जी श्रद्धा आहे, ते फार वेगळं आहे. त्यामुळे वॉरियर असं म्हटलं ना की मी मावळा म्हटल्यावर बाकी कसलाच विचार येत नाही डोक्यात, बस पराक्रम करायचा. सो त्याच्यामुळे असे जे कॅरेक्टर्स जे समोर येतात, जे वॉरियर सारखे असतील वगैरे, तर त्यासाठी तयारी अशी काही नाहीच. मनाची तयारी म्हणजे बस राजांचं नाव घेतलं की तेच पूर्ण येतं. आणि मारुतीरायाने व्यायाम करायची बुद्धी दिलेली आहे, त्यामुळे शरीर सुद्धा समोर उभं असतं. मात्र एक असतं की स्टंट्स करताना थोडं भान ठेवायला लागतं. कारण तानाजी द अनसंग वॉरियर ह्याच्यामध्ये स्टंट करताना माझा लेफ्ट काफ मसल टिअर झाला होता. सो फायबर ब्रेक झाला होता तो. जे सुरुवातीचे जे आहे ना ऍक्शन, की ती व्हॅली दाखवली, ते व्हॅली मधनं सगळे येत असतात, म्हणजे आमची इंट्रोडक्शन, अजय सरांचा तो मास्क, म्हणजे तो चेहऱ्यावरचं बाजूला सरकतं, अजय सरांचं त्या तिकडे एंट्री आहे. अजय सरांना कोणतरी मारायला जातं, तेवढं एक बाण येतो आणि त्या यवनाच्या पाठीमध्ये लागतो. पाठीवर बघतात ते वळून, तर त्याने सूर्याजी उतरत असतो. सो ती जी ऍक्शन आहे ना, ते सगळी अशी जवळपास 30-40 फुटावरनं आम्ही असे खाली येत होतो. सो ते येताना माझा उडी मारताना तो काफ मसल टिअर झाला होता. सो फायबर तो किंवा ट्विस्ट झाला असेल किंवा काय, पण तो टिअर सॉर्ट ऑफ. तेव्हा ते भान राखणं खूप गरजेचं असतं की आपल्याला तो अख्खा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने पूर्ण करून लोकांसमोर मांडायचा. सो त्याच्यामुळे शारीरिक, मानसिक आणि ह्या बाबतीत सुद्धा एक भान ठेवणं खूप गरजेचं असतं. सो वॉरियर करताना ह्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवल्या की तुम्ही, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मनाची तयारी. आणि मनाची तयारी म्हणजे मनामध्ये छत्रपती शिवाजी राजे आहेतच. त्यामुळे कुठल्याही वॉरियर साकारताना मी मावळाच याच्याने केलं ना की ते बरोबर. पण तुझ्या या बॉडीमुळे तुला असं कधी वाटलंय का की मला काही ठिकाणी फायदा होतोय पण काही ठिकाणी नाही होते, असं कधी झालंय का? सुरुवातीला जेव्हा मी टेलिव्हिजन मध्ये याचा विचार करत होतो, तेव्हा ऑडिशन्स द्यायचो मी. अजून ऑडिशन त्याची तयारी असं नाही, पण मला खरंच अजून सुद्धा ऑडिशन दिलं की मग मी अजून सुद्धा ऑडिशनला घाबरतो. माझ्या लक्षात येत नाही ऑडिशन काय कसं करतात ते. सो जेव्हा ऑडिशन द्यायचो ना, तेव्हा म्हटलं ना की परमेश्वरच्या कृपेने पाठ होतात, डायलॉग्स बोललं जातं, इमोशन्स देता येतात सगळं. पण मला
मी सिलेक्ट व्हायचो नाही. मला सांगायचं की नाही सगळं चांगलं आहे, पण ते बॉडी आहे ना, म्हटलं अरे कॉमन पर्सन व्यायाम करू शकत नाही का, कॉमन पर्सनची बॉडी असू शकत नाही का. सो मी ठरवलं की नाही, आपल्याला टेलिव्हिजनमध्ये काम करायचं असेल ते काम करूया, आपण व्यायाम वगैरे सगळं सोडूया, नॉर्मल पर्सन सारखं असावं, असा हा सुद्धा विचार आला होता. पण ऑफकोर्स तो काही दिवसच, कारण शेवटी मर्क्युरीने परत सांगितलं, बुद्धी दिली ती, नाही व्यायाम सोडायचा नाही. सो शरीर संपदा हीच खरी संपदा, अशाने परत व्यायामाला लागलो. म्हटलं कधी ना कधीतरी मला ह्या म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ना, त्या स्ट्रक्चरचं कधीतरी त्याचं फलित मला मिळेल, आणि ते मला म्हणजे मल्हारनी परफेक्ट दिलं. सो म्हणून म्हटलं की सिलेक्ट करताना वॉरियर ह्यानी आपला विचार होतो, हीच खूप मोठी गोष्ट. ऍक्शन हिरो की ऍक्शन आर्टिस्ट ह्यानी विचार होतो, ही खूप चांगली भावना आहे. पण एक आहे की मी झाडांच्या मागे जाऊन रोमॅन्टिक वगैरे ह्या गोष्टी असं मला नाही जमणार. नाही करू शकत. तरी पण एक आहे की श्री खंडेराय साकारताना त्यांच्यामधली भावना जी आहे ती कुठल्याही टच शिवाय सुद्धा लोकांसमोर मांडता आली. ऑफकोर्स ते त्यांना सांगितलं जायचं की म्हाळसाई आहे, माणाई आहे, त्यामुळे फक्त भावना आणि डोळ्यांचे जे खेळ होते त्यांनी बरोबर आमच्याकडनं साकारून घेतलं. सो ते सुद्धा जो आहे ना, तो सुद्धा पैलू मला समोर मांडता आला. मात्र एक आहे की स्ट्रक्चरमुळे तोटा नाही, पण फायदा नक्कीच या गोष्टीचा होतो की चांगल्या ह्याच्यात बघितलं जातं. इनफॅक्ट मला तसं वाटतं की आपल्या प्रत्येक मराठी आर्टिस्टनी, इनफॅक्ट सगळ्यांनी व्यायाम करावा, कारण व्यायाम केल्यानंतर तुम्ही समोर दिसणार आहात, तुमचं स्ट्रक्चर एक्झॅक्ट. आणि तसे आपल्या इंडस्ट्रीमध्ये बरेच फीट आहेत. आपलं सिद्धू सुद्धा मस्त फीट आहे. इव्हन कश्मीर महाजनी त्याचं चांगलं स्ट्रक्चर आहे, भूषण प्रधान त्याचं चांगलं स्ट्रक्चर आहे, अंकित त्याचं सुद्धा चांगलं स्ट्रक्चर आहे. इव्हन बरेचसे आता मी एक बघतोय, नाना पाटेकर स्वतः खूप मेंटेन केलेले, आज एवढे 70-75 प्लस असून सुद्धा त्यांचे डोले शोले आहेत एवढं छान. 75 म्हणून म्हटलं की आपण त्यांना पण मानायलाच पाहिजे. आज त्याच्यात ते एवढं व्यायाम करतात, आपण व्यायाम करून समोर जे स्क्रीनच्या समोर आपण दिसणार ते हट्टेकट्टे दिसणं गरजेचं आहे. नक्कीच. शेवटी आपण मावळ्यात राजांचे हट्टेकट्टे दिसायलाच पाहिजे एकदम. एखाद्या भूमिकेमुळे तुझ्या प्रत्यक्ष लाईफ मध्ये काही बदल झाला आहे का? बदल अशा मी म्हटलं ना की शेवटी जय मल्हार मी का यांनी मानतो, तर लहानपणापासून एक होतं की घरी भंडारा लावला जायचा, घरी भंडारा असायचा, आणि श्री खंडेराय आई तुळजाभवानी हे आपलं कुलदैवत आहे अशा. पण तिथे जाणं तसं व्हायचं नाही. जेव्हा जय मल्हार परमेश्वराने पदरात पडलं, ते विचार केला की पहिले जाऊन श्री खंडेरायांचे ते डोकं टेकायचं, त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यायचा की तुमचं स्वरूप साकारतोय. म्हणून मग तिथे जायला लागलो, आणि जशी जय मल्हार मालिका लोकांच्या हृदयात बसायला लागली तसं माझं तिथे जाणं जास्त होतं. एवढं जाणं वाढलं की आता परमेश्वरांनी आत्ताची चप्पाषष्ठी तेव्हा सुद्धा माझ्याकडनं सेवा घडून आली. त्याच्यामुळे बदल हाच की देवाबद्दल प्रेम होतं, त्याच्यानंतर देवाबद्दल अतिप्रेम व्हायला लागलेलं आहे. एक श्रद्धा होती, ती श्रद्धा खूप वाढली. सो आता असं वाटतं ना की नाही, जे काही घडतंय ना ते परमेश्वराच्या कृपेने घडतंय, आणि त्यांच्यावर पूर्ण सोडून देतो. एक वेगळं रिलॅक्स पण आलेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये, की एक कॅरेक्टर करत त्याचा आढावा घेतला तर परमेश्वराने खूप छान गोष्टी पदरात पाडलेल्या आहेत. त्याचा अर्थ तो चांगल्या गोष्टी आपल्याला देतोय, त्याच्यावर आपण विसंबून असतो. त्यामुळे एक आहे की त्याच्यावर जास्त विसंबून मी राहायला लागलो, मेहनत करतो मी, तू फळ दे त्याचं. सो हा बदल हाच झालेला आहे की एक शांत झालोय, रिलॅक्स झालोय थोडा. रिलॅक्स ह्यासाठी की तू जे पदरात पडतोस ते चांगलं आहे. भले मला तिकडनं ते चकाकणार एखादा दगड वाटत असेल किंवा लोखंड वाटत असेल, पण त्यांनी पदरात टाकल्यावर लक्षात येतं, अरे त्यांनी तर असं लखलखीत सोनं माझ्या पदरात पाडलंय. सो त्याच्यामुळे फरक किंवा बदल असा फारसा, पण हा झाला बदल की त्याच्याविषयीची ओढ जास्त वाढायला लागलेली आहे. ती असलीच पाहिजे. आपल्या गुरूंबद्दल किंवा आपल्या देवाबद्दल आपल्याला ती ओढ असतेच, प्रत्येकाला असते, पण मनापासून करतो. म्हणून असतो, त्यामुळे ते तेज असतं आपल्या चेहऱ्यावर त्यांचं. एक्झॅक्ट. म्हणून असतो की जो आपण म्हणतो ना की जो घरी काही ओकेशनला भंडारा लावला जायचा, तो आता रेग्युलर त्या श्री खंडेरायांचा, सद्गुरू संत बाळूमामांचा तो भंडारा तो रोजचा लावला जातो. बरोबर. जेव्हा जय मल्हार मध्ये तुझ्या हातात
तलवार आली, काय फिलिंग्स होतं तुझ्या? अभिमान, जबाबदारी की भीती? मी म्हटलं ना, जेव्हा मी पहिल्यांदा श्री खंडेरायांचं दर्शन घ्यायला गेलो होतो ना, तेव्हा मला आमच्या युवराज लांघी, ज्याने मला श्री खंडेरायांचं पहिलं दर्शन घडवलं. सो त्यांनी ते खडग, तो खंडा माझ्या हातात दिला. तो 42 किलो वजनाचा आहे. तो पेलवणं खरंच कौतुक आहे त्या आमच्या त्या तिकडच्या ते खरे वॉरियर आहेत, जे दातामध्ये उचलतात किंवा उत्सवाच्या वेळी ते गरगर फिरवतात वगैरे. सो तो खंडा आणि तसाच खंडा आपण जय मल्हार मालिकेमध्ये श्री खंडेरायांच्या हाती दिला. फक्त तो फायबरचा होता. एवढंच होतं की त्या तो जो खंडा आहे, त्या खंड्यामुळे श्री खंडेरायांना खंडोबा, म्हणजे आपला बा म्हणजे वडील, हो. जो वडील आपल्यासाठी, जो वडील आपल्या सौख्यासाठी, आपल्या सुरक्षिततेसाठी खंडा हातात धरतात, तो बा म्हणजे खंडोबा. सो त्या ह्याच्यामुळे श्री खंडेरायांना खंडोबा असं म्हटलं जातं. त्यामुळे नेहमी भले ते त्रिशूळ असो महादेवांचं किंवा भले तो खंडा असावा, त्याला नमस्कार करूनच मग त्या तिकडे तो हातात धरला जायचा. अजून सुद्धा तो म्हणजे जो खंडा आहे ना, तो महेश सरांच्या ऑफिसमध्ये, महेश कोठारे सरांच्या ऑफिसमध्ये आहे, त्यांच्या केबिन मध्ये आहे तो. सो कधी तिकडे गेले की त्याला नमस्कार होतोच. आणि अजून सुद्धा की त्याला नमस्कार केल्यावरच मी तो हातात घ्यायचो. आणि तो कधीच असा तसा, म्हणजे त्याची अवहेलना कधीच झाली नाही. तो कधीच इथे तिथे असा ठेवलेला नसायचा. तो नीट उभा केला जायचा, नाही तर आमच्या सेटिंग दादाकडे दिला जायचा की नीट ठेवावा. ऍक्शन करताना सुद्धा तसेच काही जे काय म्हणतात त्याला डुप्लिकेट जे होते ना, ते सुद्धा म्हणजे आपण बघ ना, दसऱ्याला माधुरी आपण आपल्या आयुधांची पूजा करतो, शस्त्रांची पूजा करतो आपण. का तर त्याच्यामुळेच तर एवढं सगळं घडलेलं आहे. त्याच्यामुळे आपण श्वास घेऊ शकतो. सो त्यामुळे त्या आयुधांप्रती, त्या शस्त्रांप्रती एक वेगळा आदर आहे. तसंच ते शस्त्र की आयुध, ते म्हणजे तो त्रिशूळ म्हणा किंवा श्री खंडेरायाचा तो खंड, तर नमस्कार करतो. आदर कधीच जाणार नाही त्याच्याविषयी. खरंय. मला सांग, एखादा खूप कठीण प्रसंग आला तर तुझी सीन करण्याची पद्धत खास काही म्हणजे तर एखादा खूप कठीण प्रसंग की हा मी करू शकेल का नाही, असं बरेच वेळेस होतं. मी हा करू शकेल का नाही, हा मला थोडा कठीण वाटतंय, असं होतं कलाकाराला भरपूर वेळा. तर त्या क्षणी तुझं काय असं खास ट्रिक आहे का की तू काहीतरी खास स्वतः करतो? नाही, एकच आहे जे आपल्याला मी आपण गुरु मानताना फक्त ते वयाने मोठे आहेत किंवा ते अनुभवाने मोठे आहेत, नो डाऊट, असंच नाही. तर कधी कधी एक छोटासा माणूस म्हणजे आपल्यापेक्षा वयाने लहान, आपल्यापेक्षा अनुभवाने लहान, आपल्यापेक्षा वयाने लहान, आपल्यापेक्षा अनुभवाने लहान, ती व्यक्ती सुद्धा आपला गुरु होऊ शकते. अगदीच. जसे श्री गुरुदेव दत्तात्रय, त्यांचे 24 गुरु होते. तर ते 24 गुरु म्हणजे अगदी मुंगी की बाबा तिच्याकडनं मेहनत करणं शिकायला पाहिजे. गाय का तर तिच्याकडनं ममता शिकायला पाहिजे. कुत्रा का तर त्याच्याकडनं इमान शिकायला पाहिजे. सो तसंच हे, समजा एखादा सीन आला आणि तो लक्षात नसेल तर मी माझ्या कोऑर्टिस्टला बिंदास विचारतो. मला कधी हे नसतं. आपल्या इगोपेक्षा त्या स्क्रीनवर ते नीट दिसणं खूप गरजेचं आहे. सो त्यामुळे कधी कधी काही गोष्टी, काही व्ह्यू आपल्या लक्षात येत नाही, पण तो दुसऱ्यांच्या लक्षात येऊ शकतो. सो त्यामुळे मला त्यांना विचारायला मला खरंच काही वाटत नाही. किंवा सरळ डिरेक्टरला, बरे डिरेक्टर माझ्यापेक्षा वयाने लहान असेल किंवा रायटर भले माझ्यापेक्षा वयाने लहान असेल, अनुभवाने लहान असेल, तरी पण त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असेल. तो कदाचित माझ्या आकलन शक्तीपेक्षा पुढचा असेल. सो म्हणून मी डायरेक्ट त्यांना फोन करतो, बाबा असं कसं. सो त्यामुळे जे कठीण वाटतं ना, ते लगेच मला सोपं करून जातं. बऱ्याच वेळा काय होतं, आपण इगो धरून ठेवतो, अरे माझ्यापेक्षा लहान, मी कसं विचारू, त्यांनी माझंच नुकसान आहे. बोलतात ना की विद्या विनयने शोभते, तर त्याच्यामध्ये अजून एक ऍड करायला हरकत नाही, विद्या नम्रतेने शोभते. सो तुम्हाला समजा तुम्ही स्वतः खाली राहून त्याला विचारलं तर तुम्हाला कदाचित ती विद्या अजून मिळू शकते. मी अभिनय अजून सुद्धा शिकतोय, मला माहितीये माझे लिमिटेशन काय आहेत. सो त्यामुळे मला विचारायला मला काहीच वाटत नाही की कारण कधी कधी लहान मूल सुद्धा असतं ना, जय मल्हार करताना ती आदिमाय एवढीशी लहान, की आमचा गणेश साकारायचा शदय तो सुद्धा लहान असायचा, तरी पण त्यांच्याकडनं असं शिकण्यासारखी बरेच गोष्टी असायच्या. रात्र आहे, अपरात्र आपण शूट करतोय, तरी पण आपल्याला झोप येते, पण तरी पण ते किती एक्सायटेड आहेत, ते मेहनत करतात, मग ते गोष्ट शिकण्यासारखी. सो तसंच एखादा सीन अडला किंवा काही झालं
तर मला खरंच काही असं वाटतं, मी विचारतो त्यांना, बाबा काय कसं आहे ते रायटर, डिरेक्टर किंवा कधी कधी जो कॅमेरामन असतो ना, त्यांचा सुद्धा व्ह्यू असतो तो एक, किंवा याने असं असं त्यांना सुद्धा विचारतो की असं असं घेणार आहात का, मी कुठपर्यंत येऊ. सो ते सगळ्यांच्या ह्यानी केलं ना की ती गोष्ट किती पण कठीण असली तर ती सोपी होऊन जाते. खरंय. फक्त तो आपल्यामधला मीपणा बाजूला टाकायचा बस. खरं आहे. आपण म्हणजे तू म्हटला तसं, की लहान मुलं आपण आपल्या घरात जे असते ना, तर ऑब्झर्व्ह करतो त्यांना. त्या ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला असं जाणवतं, की अरे, अच्छा ही गोष्ट अशी पण होते, म्हणजे काही-काही गोष्टींचं नॉलेज आपल्याला नसतं, पण आपल्याला त्यांच्याकडनं हो मिळतं. हो. म्हणजे आणि मला नाही वाटत त्याच्यात काही वावगं, की अरे तो लहान आहे, आपण कसं विचारायचं. ते खूप छान बोललंस होतं, की खरंच लहान मुलांकडनं काय भरपूर लोकांकडनं, अगदी वेड्या माणसाकडनं पण, असं कोणी वेडं नसतं, पण नाही अ, नाही, शिकण्यासारखं आहे. वेडेपणाचा सुद्धा ना एक थोडा आपला वेगळा विषय होईल, पण वेडेपण आहे ना हे सुद्धा एक वेगळ्याने घ्यायला पाहिजे. आज आपले मावळे आज छत्रपतींसाठी वेडे होते. खरंय. त्यांनी समजा ते वेड दाखवलं नसतं तर कदाचित आपण वेगळ्या ठिकाणी असतो. स्वराज्य काय कुठे असतं काही माहित नाही, पण ते जे वेड आहे ते अजून सुद्धा वेड ते आहे. त्यामुळे वेड असणं कधी पण चांगलं. आज मारुतीरायचं वेड आहे, आज व्यायामाचं वेड आहे. ते व्यायामाचं वेड नसतं तर माधुरी मी आज व्यायाम करू शकलो नसतो, किंवा मी काय अजून बरेच लोक आहेत. सो त्यामुळे एखादा बोलतो ना म्हणणारे तो काय तो वेडा आहे, तो असंच करतो. पण तो माणूस का वेडा आहे तर त्या स्पेसिफिक गोष्टीसाठी वेडा आहे. एखादा जो आहे जो रेग्युलर धावायला जातो, व्यायामाला जातो, त्यासाठी वेडा आहे, तर त्याच्याकडे बघून आपल्याला इन्स्पिरेशन, अरे यार, तो वेडा का आहे तर तो सगळं बाजूला ठेवण्याची पहिली ती गोष्ट करतो. एक्झॅक्टली. सो त्यांच्याकडनं सुद्धा घेण्यासारखं आहे. म्हणून एखाद्याला वेड असेल ना त्यांच्याकडनं तो घेण्यासारखं खूप आणि असेल. वेळ असल्याशिवाय कुठली गोष्ट करत नाही माणूस. करूच शकत नाही. सगळ्यात जवळची भूमिका कोणती? सांगू तुला की आपण किती काही म्हटलं ना तरी आपल्याला प्रत्येक भूमिका जवळच्या वाटतात. ते आहे. मी म्हटलं ना की अगदी कृष्णा पाटील, जी माझी पहिली ओळख, ती सुद्धा मला असून मी बरेचसे ते जुने फोटोज बघत बसतो. सो ते तेवढं जवळचं वाटतं. जेव्हा लोक मला भैयाराव कधी हाक मारतात तेव्हा लगेच देवयानी आठवतं. किंवा इन्स्टाला काही रील्स वगैरे असतात तर ते टॅग केले जातात देवयानीचे. ते बघून बरं वाटतं की अरे हा पहिला आपला जो काय असं लोकांमधला जी ओळख आहे, लोकांमधली जी ओळख आहे ती आपल्याला देवयानी दिलेली आहे. किंवा लोक कधी कधी येतात आणि नुसते बघत बसतात, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं, मग त्यांना धरायचं आपण की त्यांना शांत करायचं, तेव्हा लक्षात येतं की जयमल्लांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे दिलंय? ते. सो ती भाव ती ते स्वरूप साकारणं, ती भूमिका असं तेवढी जवळची वाटते. जेव्हा जेव्हा मी मारुतीरायाच्या मंदिरात जातो तेव्हा तुझं स्वरूप मी साकारलंय रे, तुझ्यासारखा मी वावरलोय, मारुतीरायासारखा प्रभू रामचंद्रांना नमस्कार केलाय, हे जेव्हा होतं तेव्हा पुरुषच्या बजरंगाने मला काय दिलंय, एवढं प्रेम दिलंय ते मला लक्षात येतं. जेव्हा मी हैदराबादला जातो तेव्हा एअरपोर्ट पासून जे सेल्फीजला सुरुवात होते तेव्हा लक्षात येतं की देवकी नंदन वासुदेवा किंवा आदिपुरुष किंवा रॉबिनहुडनी आपल्याला काय काय दिलंय. तर प्रत्येक भूमिका ना त्यांनी आपल्याला काही ना काहीतरी दिलेलंच आहे. बरोबर आहे. अगदी एवढं कशाला, माहूरगडला जाणं झालं तर त्या तिकडे सुद्धा मला खूप प्रेमाने ती लोक हे करतात. तिकडचे जे तांबूलवाले आहेत ते अगदी मला तांबूल देतात का, तर त्यांना तो उदयगाम्यामध्ये साकारलेला जमदग्नी तेव्हा जवळचा वाटलेला आहे. त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर आहे ना, ते प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक भूमिका ही इथेच आहे, हृदयामध्येच आहे. असं नाही की कुठली भूमिका मोठी, सगळ्याच भूमिका मोठ्या. एखादा शिडी किंवा जिना असतो बरोबर, तर त्याच्यामधली कुठली पायरी आपली आवडती पायरी आहे, तसं म्हटलं तर एक पायरी आहे ती मला प्रचंड आवडते, ती म्हणजे जेजुरी गडावर 2.5 पायरी आहे. बरं. हा जो विषयांतर होईल ह्याच्याबद्दल सांगतो मी. पहिले मला सांगू दे की त्या जिन्यावरची, त्या शिडीवरची कुठली पायरी आपल्याला आवडते आपण नाही सांगू शकत नाही. प्रत्येक पायरीचं ते ते महत्व आहे. बरोबर आहे. फक्त ही 2.5 पायरी का आवडते तर त्या 2.5 पायरीवर माझा राज आणि त्यांचे वडील त्यांची भेट झाली. पहिली भेट एवढ्या वर्षानंतर शहाजी राजे आणि छत्रपती शिवाजी राजे यांची भेट जी जेजुरी गडावर ठरली होती ती झाली, ती म्हणजे ती 2.5 पायरी. ती 2.5 पायरी सर्वात महत्वाची. बाकी त्या पायऱ्या त्यांचं महत्व तसंच आहे, पण ही एक फक्त पायरी आहे, याचं महत्व फार हृदयामध्ये. खरंच छान आहे. सो म्हणून म्हटलं की प्रत्येक भूमिका जी आहे प्रत्येक भूमिका तेवढीच महत्वाची, तेवढीच तोलाची. आणि परत अजून परमेश्वर पदरात त्या भूमिका घालतोच आहे.
दिग्दर्शकाने आजपर्यंत दिलेला कुठला मोलाचा सल्ला तू आजही फॉलो करतोस? एक कास्टिंग डिरेक्टर होता, तर त्यांनी मला एक 2 प्रोजेक्ट्स मध्ये त्यांनी मला सिलेक्ट केलं होतं, त्याच्यावर काम केलं मी. ते नेहमी म्हणायचे की जेव्हा तू जो 4 ओळींचा डायलॉग सलग तू जेव्हा बोलशील ना, तेव्हा मला वाटेल की हा तू कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर आहेस चांगल्याने. कारण आपण काय होतं बऱ्याच वेळा ना त्या भावनांमध्ये जातो आणि आपण डायलॉग विसरतो की आहे. सो जेव्हा कधी असा मोठा पॅराग्राफ जेव्हा माझ्याकडनं त्या एका ह्याच्यामध्ये होतो ना, तेव्हा मला नेहमी ते डोळ्यासमोर त्यांनी तुम्हाला मोलाचा सल्ला दिला होता. कारण त्या अख्ख्या मोठ्या पॅराग्राफ नंतर आपल्याला क्लॅप्स मिळतात ना, की वन टेक दिलाय किंवा वन शॉट मध्ये तो दिलाय. सो त्याच्यामुळे तो मोलाचा सल्ला आहेच. आणि तसं म्हटलं ना तर आपल्याला प्रत्येक जण युनिट मधले जे जे सल्ले देत असतात ते मोलाचे सल्ले असतात. बरोबर. अगदी आमचं राजू दादा म्हणा किंवा आमचा संदीप म्हणा, चहा पिऊ नका, जास्त चहा पिऊ नका, हा सुद्धा सल्ला महत्वाचा असतो, ते तो मोलाचा असतो. सो त्या ज्या गोष्टी ते जे काय सांगत असतात युनिटमध्ये सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्याच्या असतात, त्या लक्षात ठेवत जात असतो. काही अनुसरतो, काही अनुसरता येत नाहीत. पण हा एक वेगळा भाग झाला. पण डिरेक्टर जे सांगतात ना, तर माझं पूर्ण लक्ष त्यांच्याकडे असतं की हा काय सांगतात, कारण त्यांचा व्ह्यू आपल्याला मांडायचा असतो. त्यामुळे आता पण त्यांनी जे जे सल्ले दिले ते जेवढं जमेल तेवढं मी आत्मसात करायचा प्रयत्न करत असतो. एकच असं नाही, बरेच सल्ले देत असतात. नक्कीच. मला सांग, खऱ्या आयुष्यातला देवदत्त आणि पडद्यामागचा देवदत्त जो आहे आणि कॅमेरा समोरचा देवदत्त यामध्ये काय फरक आहे? मला तसं म्हटलं मला मला नाही सांगता येत तसं. एकच सांगेन की ऍक्शन आहे, ऍक्शन मध्ये मी मारधाड करतोय, मी समजा एखाद्याला मारतोय, तो खाली पडलाय तडफडून वगैरे असं वगैरे, हा शॉट झाला. पण मी असेल ना तर जसा कट झाल्यावर पहिला माझा हात त्याच्याकडे जातो उठवण्यासाठी. तर तो जो स्टंटमॅन असतो ना, भले तो स्वतः धडपडत असतो का, तर तो स्वतःची काठी स्वतःहून छोटी करत असतो, माझी काठी जी छोटी ती मोठी करण्यासाठी. सो तेव्हा त्याचे माझ्यावर खूप मोठे उपकार असतात. सो म्हणून बाकी कुणापेक्षा पहिले माझा हात त्याच्यात जातो. सो तो पडद्यामागचा किंवा कॅमेरा मागचा देवदत्त असतो. कारण शेवटी जे युनिट असतं ना ते आपली फॅमिली असते, तो आपला समाज असतो. एक्झॅक्टली, त्यांच्यामुळे भाऊ असतात. एक्झॅक्ट. त्याच्यामुळे मी गेलो की असंच असतं की मी आर्टिस्ट आहे किंवा हा प्रकार हा नसतो. आपण सगळे मिळून एकच मोठं आपलं एक आहे, एकच आपला उद्देश आहे, तो म्हणजे ती स्क्रीन आहे ती छान दिसते. एक लाईट जरी ऑफ झाला तरी सुद्धा मला माहिती आहे मी कसा दिसणार आहे. तो लाईट वरती त्या तिकडे त्या तराफ्यावर उंच काही नसताना तो दादा तो लाईट हलवतोय मी नीट दिसण्यासाठी. भले मी खाली एसी मध्ये किंवा अनाकोंडा जो एसी असतो त्याच्यामध्ये असेल, पण वरती हीट असेल तरी पण तो त्या तिकडे ऍडजस्ट करतो. सो तो सुद्धा तेवढाच माझ्यासाठी महत्वाचा आहे, कारण तो मेहनत करतो म्हणून मी त्याकडे नीट दिसतो. त्याच्यामुळे एकदा ते कट झालं की मी त्यांच्यामधला एक दिसतो. सो त्यामुळे हे जे डिस्टिंग्विश जे आहे की मी कुठे गेलं तरी आपण देवच असतो. देव म्हणजे देवदत्त नाही, फक्त नावापुरता देव असतो, माणूस असतो आपण. दॅट्स इट. तुझ्याकडे खूप गाड्या बघितल्यात तुझ्या सोशल मीडियावरून, मला नेहमी कळत असतं की तुझ्याकडे बाईक प्रचंड तुला आवडतात. काय करतोस फावल्या वेळात ह्या बाईक सोबत? म्हणजे बाईक राईडला जातो, कधी कधी तुम्हाला बाईक साफ करताना दिसतो आहे, कधी कधी मध्यरात्री सुद्धा मी बाईक बघत असतो. कारण शेवटी काय लहानपणापासून एक वेगळं अट्रॅक्शन, एक प्रेम आहे ते. किती बाईक आहेत? बऱ्याच आहेत तसं. मी आता अजून त्याच्यामध्ये 2 ऍड होणार आहेत. आकडा काय सांगायचं आहेत, 6 वगैरे असतील आणि त्याच्यामध्ये अजून ऍड होत आहेत. कारण मला एक लक्षात आलं की बाईक खूप मोठी असणं वगैरे याच्यापेक्षा ती चांगल्या पद्धतीत हँडल करता येणं. मी आता लेटेस्ट वापरतोय KTM 390, लेटेस्ट 25चं लेटेस्ट मॉडेल, टॉप व्हर्जन येते स्टँडर्ड म्हणून. सो मला ती एवढी आवडलेली आहे, ती कुठे कशीही टाकली तरी सुद्धा ती, कारण ती ऑफरोडिंग सुद्धा आहे आणि हायवेला सुद्धा ती वापरता येते. सो त्याच्यामुळे एक लक्षात आलं की जे मी 1000cc वगैरे वापरतो त्याच्यामध्ये एक वेगळा एक काय म्हणतात त्याला
वेगळा आनंद आहे, तसंच ह्याच्यामधून सुद्धा आपल्याला आनंद मिळतो. आणि एक सांगू, मला बाईक कुठली किती सीसीची आहे हे काही नाही, ती बाईक हेच महत्वाची. उलट जेवढी जुनी बाईक असेल ना, बऱ्याच लोक ना त्यांना नावं ठेवतात, मला नाही आवडत, की अरे आमची हे नाही खटारा. खटारा ती नाहीये, खटारा तुम्ही केलीये तिला. ती खरंच सुंदर गोष्ट आहे, तुम्ही तिला खटारा केलेली आहे. त्यामुळे मला ते स्वच्छ ठेवणं, ते नीट ठेवणं ह्याच्यामध्ये खूप आनंद आहे. माझी आत्ताची एक बाईक आहे, ती ऑलमोस्ट आता तिला 21वं वर्ष सुरू होईल. सो त्या बाईकनी बरंच काय काय दिलं, आणि त्या बाईकचा रंग लाल, माझ्या एसटी बसचा रंग लाल, म्हणून माझ्या सगळ्या व्हेकलचा रंग लाल. स्ट्रगलिंग पिरियड मध्ये जे आपण स्ट्रगल केलंय ते त्यांच्या साथीने केलं, ते कधी विसरतात. सो त्याच्यामुळे बाईक्स इमोशन आहे. माझी जी बाईक ती आहे, जी आता 21 वर्ष सुरू केलं होतं, रॉयल एनफील्ड, तर ती मला मी स्वतः ती स्वच्छ वगैरे म्हणजे मला ती रिन्यू करायची होती. मी स्वतःची चॅसी घासून वगैरे प्रेमाने आणि राईडला पण जातोस ना? मी रिसेंटली आता कोकणामध्ये राईडला गेलो होतो. सो एक बरं वाटतं राईडला जाणं, त्या मशीनवर आपण थोडा वेळ घालवणं. सो बाईक हे नुसतं मशीन आहे, ते इमोशन आहे. वाईट काळात तुला कोणाकडनं चांगली प्रेरणा मिळाली आणि कशी? पहिली गोष्ट अशी की परमेश्वर असतो, तो आपल्याला दोन्ही काळ दाखवत असतो, ज्याला आपण परीक्षा बोलतो. तो वाईट काळ जेव्हा येत असतो तेव्हा आपण हाच विचार करतो, परीक्षा आहे. सो ते एकदम मनात ठेवलं ना, त्याचा अभ्यास आतापासून आपल्याला सुरुवात करायला. त्याचा अभ्यास कधी, जेव्हा आपलं जसं अभ्यासाचं वर्ष सुरू होतं, अॅन्युअल डेज असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपण म्हणजे आता हे कधी संपणार असतं, परीक्षा येणारच असते, पण ते जे दिवस असतात त्याच्यामध्ये सुद्धा अभ्यास करणं गरजेचं असतं. तसंच आहे की जेव्हा आपले चांगले दिवस असतात त्या ह्याच्यामध्ये सुद्धा वाईट काळ येऊ शकतो, हे डोक्यात ठेवून त्यांनी व्हावं. त्यामुळे बोलतात ना की आज मी ह्याला या, हे कशाला आहे? मी सुरुवातीपासून अजून सुद्धा मी आमच्या घरी वाडीमध्ये काम करत असतो. ते झाप तोडायचे, असे 2 घेऊन जायचे वगैरे सगळे. का तर समजा मी एक ग्लॅमरस फील्ड मध्ये आहे, मी मीडिया मध्ये आहे, याचा अर्थ मी करायचं माझ्या घरी आहे. सो ती कामं सुद्धा तुम्ही अलिबाग मध्ये आल तर मी आमचा परिसर त्या मोठ्या झाडूंनी स्वच्छ करत असतो. सो ह्यानी काय होतं की आपण एकतर आपली ही जी भूमाता आहे, जी आई आहे, तिच्याशी आपण निगडीत राहतो, आपण जमिनीवर राहतो. त्यामुळे कुठलाही जरी जो म्हणतात ना, कुठली परिस्थिती आली तरी सुद्धा आपल्यामध्ये ते चेंजेस होत नाही. कुठल्या परिस्थितीला आपण समरस होऊ शकतो. त्याच्यामुळे एकदा आपण ह्याच्याशी निगडीत राहिलो की आपण पुढचे सगळे जे आपले ज्या परिस्थिती येणार असतील ना, त्याला आपण तोंड देऊ शकतो. ती चांगली असो तर वाईट असो. सो म्हणून कुठली चांगली किंवा वाईट परिस्थिती आली तरी सुद्धा एकच साथ असते, ती परमेश्वराची, तो दाखवून देत असतो. प्रेक्षकांकडनं आजपर्यंत मिळालेला सगळ्यात चांगला प्रतिसाद कोणता, जो आजही लक्षात आहे? पण खरं सांगतो मी की जेव्हा जेव्हा जेजुरीला जातो तेव्हा सगळी लोक अशी जवळ येतात, त्यांचं जे प्रेम आदर हे सगळं बघून फार भरून येतं. किंवा कुठे गेलो तरी लोक, आम्ही तुमची मालिका बघतो, आम्ही तुमचे प्रोजेक्ट बघतो, आम्ही तुमचा रॉबिनहूड बघितलेला आहे, आम्ही तुमचं देवकी नंदन साऊथ मधला मूवी बघितला आहे, टॉलिवूडचा मूवी, ते बोलल्यावर एवढं भरून येतं की खूप चांगलं वाटतं की आपण कसं असतं, प्रत्येक जण विवंचनेमध्ये, प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण आपल्यामुळे एक काही सेकंद त्या माणसाच्या किंवा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्माईल येतं, ह्याच्याच मध्ये आपण जिंकलेला असतो. ही जी वाक्य आहेत ही आपण बऱ्याच पहिल्यापासून ऐकलेली आहे की तुम्ही एखादा कलाकार एखाद्या व्यक्तीला दिसला, त्याच्या चेहऱ्यावर हास्य येतं, काही सेकंद आपण त्याला आनंद देऊ शकतो, पण हे आपण ऐकलं होतं, आता मी अनुभव घेतोय. सो त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, आपल्याला जे काही प्रेम किंवा आदर जे मिळतं ना, ते अलौकिक आहे. सो त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर मधून ह्या गोष्टी मिळत जातात. कुठे गेलं तरी लोकांकडनं हे प्रेम मिळतच असतं, आणि याला मी अलौकिक, हे परमेश्वराची देण आहे, बस बाकी आहे. अशी कोणती भूमिका आहे की जी आजपर्यंत करायची राहून गेली? मला एकदा ना एका प्रोडक्शन हाऊसकडनं कॉल आला होता की आपण असं प्रोजेक्ट करतोय ज्याच्यामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी राजे साकारताय. तर मी म्हटलं की मी राजा नाही साकारू शकत, कारण राजे खूप बॅलन्स आहे.
मी तेवढं मी न्याय देऊ शकेन का, नाही मला सांगता येईल. कारण माझं अग्रेशन्स असतात बऱ्याच याच्यामध्ये, माझे जे एक्सप्रेशन अग्रेसिव्ह येतात. पण आमचं जे थोरलं राजा आहे छत्रपती शिवाजी राजे, ते असे शांत आहे, सौम्य आहे. पण धाकलधनी रौद्र आहे. छत्रपती संभाजीराजे हे रौद्र आहेत. त्यामुळे मला ना नेहमी पहिल्यापासून की मला छत्रपती संभाजीराजे ना मला साकारायला आवडते. मी एका पॉडकास्टमध्ये हे सांगितलेलं आहे की छावा चित्रपटाला म्हणून असं नाही, पण पहिल्यापासूनच आहे की छत्रपती शिवाजीराजे साकारणं म्हणजे खरंच शिवधनुष्य आहे. पण छत्रपती संभाजीराजे साकारणं हे सुद्धा तेवढ्याच तोलामलाचं शिवधनुष्य आहे. फक्त ते माझ्या हातात मी कदाचित पेलू शकतो म्हणून. सो त्याच्यामुळे छत्रपती संभाजीराजे हे साकारायला मला खरंच आवडेल. की त्या प्रोडक्शन हाऊसला सांगितलं की नाही मला आमचं थोरलं राजा साकारणं कठीण जाईल. सो म्हणून मी ते नाही, पण मी छत्रपती संभाजीराजे छावा. विकी कौशलने खूप छान पद्धतीने ते साकारलं, नो डाऊट. पण एवढं सांगतो की मला आमचं ढकलधनी साकारायला प्रचंड आवडतं. ते राहून गेलंय, बघू कसं कम्प्लीट होतं ते. नक्कीच तुझी इच्छा पूर्ण होईल, मॅनिफेस्ट करू. पण मला सांग, अजून 5 वर्षांनी स्वतःला कुठे बघतोस? दिग्दर्शन, निर्माता? ह्या सगळ्या प्रापंचिक गोष्टी झाल्या. म्हणजे तुमचं बँक बॅलन्स काय, तुमच्या घरासमोर किती गाड्या आहेत, तुमची जागा किती, तुम्ही कुठल्या लेवलला, त्याच्यापेक्षा 5 वर्षानंतर मी अजून किती माझ्या माणसांना गोळा केला, 5 वर्षामध्ये मी अजून परमेश्वराच्या किती जवळ गेलो, 5 वर्षामध्ये मी अजून लोकांच्या हृदयाच्या कप्प्यात अजून किती सामावलं, हे महत्वाचं. आणि मी सतत प्रयत्न करत असतो की मी 5 वर्षांनंतर सुद्धा इथेच याच माझ्या माणसांमध्ये राहणार. कुठेही जा, पृथ्वीच्या कुठे याच्यावर जा, मी माझ्या माणसांमध्येच राहणार. म्हणून मी मुंबई माझी भले कर्मभूमी असली तरी अलिबाग ही माझी जन्मभूमी आहे. पेण याची माझी शाळा झालेली, त्यावेळी मी त्या अलिबाग पेण मध्येच तुम्हाला दिसणार. 5 वर्षांनंतर, 50 वर्षांनंतर, 50 वर्ष आज मी जगायचा प्रयत्न करणार, पण 50 वर्षानंतर सुद्धा ना मी तुम्हाला त्यातच दिसेल. नक्कीच. तुला जुनी गाणी आवडतात? बऱ्यापैकी, पण मला गाता येत नाही. तो एक खूप छान वाक्य दिलेलं आहे की आम्ही तानसेन, आम्ही कानसेन आहोत. मी कानसेन आहे. पण 1-2 लाईन तरी गुणगुणत असशील तर? मी नाहीच करू शकत. मी आवडतं गाणं कोणतं? बरीच आवडती गाडी आहेत. आणि कसं आहे, एकच असतं नाही, एक म्हणतात ना की टप्प्याटप्प्याने गाण्यांची आवड बदलत जाते. पण गझल्स आवडतात. जगजीत सिंग मी अगदी ऐकतो, पंकज उदास मी ऐकत असतो, भीमराव पांचाळे सुद्धा ऐकत असतो, तलत मेहमूद ऐकत असतो मी, सुरेशजी मला प्रचंड आवडतात, सुरेश वाडकरजी, त्यांची गाणी. इव्हन नितीनजी आहेत ना, नितीन मुकेशजी, म्हणजे नील नितीन मुकेश त्याचे वडील. सो त्यांचं ते सो गया ये जहां जे सॉंग आहे ना, तैजाब मधलं, मी कधी रात्री घरी जात असेल ते गाणं लावतो. आणि कधी कधी मी जेवण सरांना फोन करतो, जेवण वाडकर सर. सो त्यांना फोन करतो की सर मी तुमचं गाणं ऐकतोय, कारण त्याच्यावर ते नाही का अनिल कपूर, पाटकर सरांना फोन करतो, आणि पाटकर सर त्याच्यावर ते सगळे ते नाचून दिसतात, एवढं छान वाटतं. सो ते गाणं मला प्रचंड आवडतं. इव्हन मागे जे ना मी त्यांना समजावा की ते सॉन्ग मला फार आवडतं. बरीच अशी सॉंग्स आहेत की सतत लूपवर ऐकत असतो वगैरे. सो असं ठरवलंच नाही, पण म्युझिक आवडतं. सो कसं वाटलं तुला द माधुरी पॉडकास्ट शो मध्ये येऊन? खूप खूप छान वाटलं. इनफॅक्ट थँक्स अ लॉट माधुरी मला बोलवलं. सो मी काही नीट बोललो असेल, मला बोलता येत नाही. मला फक्त एक आहे की जे मनातल्या गोष्टी आहेत त्या मला मांडता येतात. त्याच्यामध्ये एकच माझी भावना असते नेहमी, जसं आपल्या घरामधलं लहान मूल कसंही नाचलं तरी आपल्याला ते आवडत असतं, का ते आपलं मूल असतं. तसं मला असं वाटतं की माझ्याकडनं जे काय तोडके मोडके जे काय माझे विचार आहेत ते मी कसे मांडले तरी सुद्धा माझे हे जे पॅरेंट्स आहेत ना, त्यांचं मी लहान मुलं आहे, ते त्यांना आवडणारच आहे, समजून घेणार. नो डाऊट. ग्रेट, पण खूप छान वाटलं. नमस्कार, मी देवदत्त नागे आणि तुम्ही पाहत आहात माधुरी पॉडकास्ट. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.